रामदास तडस यांच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव योगेश दोडके सध्या माझ्यासोबत आहेत। तुमच्या गटाकडून एक पत्र जारी करण्यात आलेलं आहे, ते म्हणजे जे दुसरी महाराष्ट्र केसरी होती आहे त्यामध्ये जो कोणी सहभागी करेल त्यांच्यावर म्हणजे अर्थात त्यांना पुढे अडचणींना सामोरं जावं लागणार। नेमकं हे पत्र काय आहे, काय सांगितलंय या पत्रामध्ये? हे पत्र भारतीय कुस्ती संघाने काढलेलं आहे आणि भारतीय कुस्ती संघाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ॲफिलिएटेड आहे। जे आता 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली तर त्याला भारतीय संघाची मान्यता होती। भारतीय संघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता संलग्नता काढून घेतलेली आहे। त्यांना कुठलीही स्पर्धा भरवण्याचा अधिकार नाही आहे आणि जी चॅम्पियनशिप असती ही स्पर्धा वर्षातून एकदाच होत असती आणि ज्या संघटनेला भारतीय संघटनेची मान्यता तीच संघटना ही स्पर्धा घेऊ शकते। त्यापर्यंत 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झालेली आहे। जाणून बुजून ज्या संघटनेची मान्यता काढून घेतलेली ती संघटना ही स्पर्धा पार पडत असताना मुलांचं नुकसान होऊ नये त्याकरता भारतीय संघाने हे पत्र काढलेलं आहे। जो कोणी त्या स्पर्धेत अनलिगल स्पर्धेत खेळेल त्याच्यावर कारवाई होईल आणि ज्या पुढे राष्ट्रीय स्पर्धा होतील त्यासाठी तुम्हाला त्याच्यासमोर कारवाई जावं लागेल। त्या स्पर्धेत तुम्हाला भाग घेता येणार नाही, कारण की जी संघटनेला मान्यता आहे ती संघटना अधिकृत आहे आणि कुस्ती परिषद ज्या दोन संघटना तुम्हाला खेळता येणार नाही, कुठल्या तरी एक संघटनेत खेळता येईल। या सगळ्या वादामुळं, महाराष्ट्र केसरीच्या या सगळ्या वादामुळं पैलवानांचं कुठंतरी नुकसान होतंय असं तुम्हाला वाटतं का? कुठेही पैलवानांचं नुकसान झालेलं नाही। सालाबादप्रमाणे गेल्या वर्षी 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भारतीय संघाने नेमलेल्या अस्थायी समितीने घेतलेली आहे आणि आताची स्पर्धा बी पार पडलेली स्पर्धा कुठेही मुलांचं नुकसान झालं नाही आणि नियमात कुस्त्या होत आहेत असं म्हणलं जातं की नुकसान होते, पण कुठल्याही मुलाचं नुकसान झालेलं नाही। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून तुमच्या संघटनेवर किंबहुना संघावर आरोप केला जातात की जाणून बुजून कुठेतरी त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांची महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कुठेतरी अडचणीत यावी यासाठी हे सगळे प्रयत्न केले जात आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आमचीच खरी संघटना आहे, म्हणजे खरी परिषद महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद हीच खरी संघटना आहे। एकंदरीत ज्या दिवशी भारतीय कुस्ती संघाने महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद संलग्नता काढून घेतलेली त्याच्यानंतर हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल आणि आता परवाचीच गोष्ट ज्यावेळेस आमची महाराष्ट्र स्पर्धा चालू होती त्याच्या आदल्या दिवशी बाळासाहेब लांडगे गटातील सर्व पदाधिकारी हे पुणे कोर्टात गेले होते की ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धेचा अधिकार आम्हाला आहे। तिथं पण कोर्टाने त्यांना फेटाळलं आहे। 65 वर्ष त्यांचं म्हणणं आम्ही घेतली, पण तुम्ही का घेतली? कारण की तुम्हाला भारतीय संघाची मान्यता होती। कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही 65 वर्ष घेतली कारण की तुम्हाला मान्यता होती आणि इथनं पुढे मान्यता ह्यांना आहे तर ती स्पर्धा तुम्ही घेऊ शकत नाही। ज्यांना मान्यता आहे शासन बी हेच म्हणणे आहे, ज्या संघटनेला भारतीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता, ज्या संघटनेला भारतीय संघाची मान्यता तीच संघटना महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ हाच आम्ही ग्राह्य धरू। त्यामुळं उलट बाळासाहेबांनी आता जे झालं गेलं आपण मान्य करा शिकलं पाहिजे आणि ते कोर्टात गेले, कुठेही कोर्टाने त्यांना स्थगिती दिली नाही की तुम्हाला संलग्नता काढली त्याच्या कुठं स्टे नाही काही नाही। त्यामुळं मुंबई हायकोर्टात बी त्यांचं प्रकरण फेटाळलेलं आहे। आता परवा सुप्रीम कोर्टात बी गेले, सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की परत तुम्ही हायकोर्टात जावा। म्हणजे जर भारतीय संघाने तुम्हाला काढले तुमची स्थगिती कुठंच नाही ना कोर्टात, त्यामुळे जे आहे ते आहेच ना। धाराशिव या ठिकाणी जी आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये जे मल्ल किंबहुना जे पहिलवान खेळतील किंबहुना जे कोचेस आहेत त्या ठिकाणी अंपायरिंगसाठी जातील त्यांच्यावर काय कारवाई केली जाऊ शकते या पत्राचा आधार घेत? या पत्राचे आता सर्व प्रसारमाध्यमांना आणि खेळाडूंना मी सांगू एकच इच्छितो, 28 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात डेट आहे की भारतीय संघाचं इलेक्शन केव्हा घ्यायचं। ती डेट एकदा डिक्लेअर झाली, भारतीय संघाचं इलेक्शन पार पडेल। इलेक्शन पार पडल्यानंतर ज्या काही वर्षभरात नॅशनल बाकी आहेत, कारण की ह्या वर्षात आमचं कुस्ती खूप डिस्टर्ब झालेली आहे, त्या मार्चच्या आत आम्हाला सर्व नॅशनल घ्यावे लागतील। मार्चच्या नॅशनल घ्यायला लागते आम्ही संलग्नता आहे। भारतीय संघ आम्हाला जर टीम पाठवा म्हणून सांगणार आणि जर भारतीय संघाने पत्र काढले भारतीय संघ हा सर्वश्रेष्ठ आहे त्यांचा आदेश पाळावा लागणार व जे कोणी धाराशिव जे स्पर्धेत खेळतील त्या खेळाडूला एकाही खेळाडूला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ज्या काही निवड चाचणी त्यात भाग घेता येणार नाही असा भारतीय संघाने आम्हाला आदेश दिला आहे। तो आदेश आम्हाला कारण आम्ही संलग्न असल्याने पाळावा लागेल। मुलांना राष्ट्रीय स्पर्धेपासून वंचित राहावं लागेल। त्याकरता बाळासाहेबांनी आणि त्या गटानं थोडक्यात मुलांच्या ह्याच्याशी खेळू नये, कुठल्या ह्याच्याशी, एवढीच आमची विद्यार्थी की ज्या संघटनेला मान्यता ते ग्राह्य धरून मुलांचं नुकसान करू नये। अशा पद्धतीने शेवटच्या क्षणी हा पत्र काढून म्हणजे धाराशिवमध्ये जी महाराष्ट्र केसरी होणार आहे ती कुठेतरी अडचणीत आणावी, गोचित आणावी असं प्रयत्न आहे का? नाही, कुठलाही प्रयत्न नाही। सर्व जणांनी सगळे पल्ल तयार आहेत, रजिस्ट्रेशन झालेलं आहे, अनेक लोक तिथं देखील कुस्ती करण्यासाठी जाणार आहेत। साहेब त्यांची स्पर्धा ही 65वी महाराष्ट्र केसरी आहे
आणि सर्व महाराष्ट्रांनी बघितलेलं आहे 65वी मराठी केसरी स्पर्धा ही कोथरूडमध्ये झालेली आहे गेल्या वर्षी आणि आता आम्ही घेतली 66वी घेतली. त्यांचं म्हणणे आम्ही 65वी घेतोय. त्यामुळे त्यांनी लोकांची फसवणूक करू नये आणि मुलांची अशी खेळू नये. आमचा कुठलाही हेतू नाही की त्यांना अडचणीत आणायचं. हे भारतीय संघाने पत्र काढलेलं आहे. आमच्या संघटनेशी आम्ही संलग्नता आहे. जो भारतीय संघ आम्हाला आदेश देईन त्याचं आम्ही पालन करू व त्यांना प्रत्येक खेळाडूला जर तिथं खेळत त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत खेळता येणार नाही. अर्थात त्यांची कोर्टात देखील जाण्याची तयारी आहे. मात्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून हे पत्र काढून जी महाराष्ट्र केसरी जी दुसरी होणार आहे त्या अर्थात जिथे जे मल्ल किंबहुना पहिलवान तिथे खेळतील त्यांच्यावर भविष्यात कारवाई केली जाईल किंबहुना त्यांना संधीसुद्धा मिळणार नाही. अशा पद्धतीने हा 2 गटातला वाद आहे आणि यामुळं साहजिकच जे पहिलवान आहे काही प्रमाणात त्यांचं नुकसान देखील होतं आहे. कोर्टात आता काय निर्णय येतं हे पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.